नमस्कार, मी शेख पाशा आणि आपण पाहत आहात जनएकता आवाज। आज आपण औसा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लातूर औसा उमरगा गुलबर्गा रेल्वे मार्गाबद्दल बोलणार आहोत। या रेल्वे मार्गाची मागणी नवीन नाही, अनेक वर्षापासून विविध स्तरावर या मार्गासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। आमदार बसवराज पाटील यांच्या कार्यकाळात माजी रेल्वे मंत्री च्याकडे लातूर औसा उमरगा गुलबर्गा रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करण्यात आला होता। त्यानंतर औसा शहरातील ज्येष्ठ नागरिक, सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लातूर औसा उमरगा गुलबर्गा रेल्वे संघर्ष समिती स्थापन केली। त्यावेळेस मनोगतचे संपादक राजू पाटील, ॲडव्होकेट शानवाज पटेल, जयराज कसबे, खुनमीर मुल्ला तसेच सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांनी आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन रेल्वे मार्ग औसा शहरातून नेण्याची मागणी केली होती। त्यावेळेस आमदार अभिमन्यू पवार यांनी या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते आणि लातूर औसा उमरगा गुलबर्गा जाईल तर औसाहूनच जाईल असा शब्द दिला होता। यानंतर औसा नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनीही रेल्वे मार्ग औसा शहरातून जावा यासाठी प्रयत्न केले होते। आता परिस्थिती बदलली आहे। योगायोग असा आला की केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात सत्ता महायुतीची। औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषदचे सदस्य बसवराज पाटील आणि प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख हे तिघेही सध्या एकाच सत्ताधारी आघाडीत आहेत। यामुळे औसा शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता लातूर औसा उमरगा गुलबर्गा रेल्वे मार्गाला अखेर गती मिळणार का? हा रेल्वे मार्ग मंजूर झाल्यास औसा तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, व्यापार वाढू शकते, मोठे उद्योग वाढू शकते, शिक्षण, रोजगार आणि प्रवासांच्या सुविधा वाढण्यास मदत होईल। तसेच मराठवाडा आणि कर्नाटक यांच्यातील दळणवळण अधिक मजबूत होईल अशी नागरिकांच्या अपेक्षा आहेत। आता या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाबाबत शासन आणि लोकप्रतिनिधी पुढे कोणती पावले उचलतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहेत। या विषयावर तुमचे मत काय? तुम्हाला काय वाटते की लातूर औसा उमरगा गुलबर्गा रेल्वे मार्गाला आता गती मिळेल? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच दिवसभराच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आमच्या या जनएकता आवाज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।